in this lecture we are going to learn specific heat capacity. आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला हीट कॅपॅसिटी समजून घ्यायची आहे. हीट कॅपॅसिटीला आपण कॅपिटल एस न रिप्रेझेंट करू आणि the increase in temperature or change in temperature of a substance when given a quantity of heat is absorbed or rejected by it is called as heat capacity. तर कोणत्याही सबस्टन्स मधला आपण जर हीट प्रोव्हाइड केली अर्थातच त्या सबस्टन्सने हीट ऍब्सॉर्ब केली किंवा तो सबस्टन्स हीट जर रिजेक्ट करत असेल अशा वेळेस त्याच्या टेम्परेचर मध्ये येणारा जो चेंज आहे यावरून त्या सबस्टन्सची जी फिजिकल क्वांटिटी ठरते ती आहे हीट कॅपॅसिटी. सो सिंपली की जो चेंज इन टेम्परेचर आहे कोणत्याही सबस्टन्स मध्ये तर हा जेव्हा हीट ऍब्सॉर्ब किंवा रिजेक्ट केल्यानंतर जो काही चेंज इन टेम्परेचर मध्ये त्यावर त्याची ठरते हीट कॅपॅसिटी. आणि सो फॉर्म्युला असेल S is equal to डेल्टा Q अपॉन डेल्टा T. यामध्ये जो डेल्टा Q आहे तो आहे अमाउंट ऑफ हीट सप्लाइड टू द सबस्टन्स. म्हणजे सबस्टन्सला जी हीट आपण या ठिकाणी सप्लाय करणार आहोत त्याच्या अमाउंटला आपल्याला म्हणायचं आहे डेल्टा Q. आणि सबस्टन्स जे आहे तर आपल्याला माहित आहे की त्याचं जे इनिशियल टेम्परेचर आहे. ओके, सो इनिशियल टेम्परेचर जे आहे ते जर आपण T कन्सिडर केलं तर फायनल टेम्परेचर जो आहे ते T प्लस डेल्टा T असणार आहे. मात्र जी आपली हीट कॅपॅसिटी आहे ही कशाचा रेशो असेल डेल्टा Q अपॉन डेल्टा T. यामध्ये डेल्टा Q हा अमाउंट ऑफ हीट सप्लाइड टू द सबस्टन्स आणि डेल्टा T चेंज इन टेम्परेचर. आणि ॲज वी नो की अमाउंट ऑफ हीट अपॉन जूल आणि टेम्परेचर इथं केल्विन पाहिजे होतं. ओके, आणि टेम्परेचर जे आहे हे केल्विन मध्ये असतं आणि दॅट्स व्हाय जी हीट कॅपॅसिटी आहे तर याचं SI एकक काय असेल जूल पर केल्विन, ज्याला आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. त्यानंतर जी दुसरी आपली फिजिकल क्वांटिटी आपण लर्न करणार आहोत ती आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, ज्याला आपण स्मॉल s न रिप्रेझेंट करणार आहोत. एव्हरी सबस्टन्स हॅज अ युनिक व्हॅल्यू फॉर द अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब और गिवन ऑफ टू चेंज इन टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ हीट बाय 1 युनिट. This quantity is known as the specific heat capacity. अगर कोणताही सबस्टन्स जे आहे तर तो किती हीट ऍब्सॉर्ब करेल किंवा किती हीट गिवन आउट करेल हे कशावर डिपेंड आहे की चेंज ऑफ टेम्परेचर ऑफ युनिट मास. म्हणजे तिथं आपण काय केलं की हीट कॅपॅसिटी आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मध्ये डिफरन्स काय आहे युनिट मास. ओके, आणि ऑफ हीट बाय 1 युनिट. आणि 1 युनिटने काय होणार त्याचं या ठिकाणी अमाउंट ऑफ हीट जर या ठिकाणी युनिट मासला चेंज होत असेल तर त्या क्वांटिटीला काय म्हणायचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपला सिंपल फॉर्म्युला आहे की कॅपिटल S अर्थातच हीट कॅपॅसिटीला आपल्याला मासला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. आणि सो S इज इक्वल टू आपण ऑलरेडी पाहिलं होतं की हीट कॅपॅसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे डेल्टा Q अपॉन डेल्टा T. हा फॉर्म्युला जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट अप केला तर जे स्मॉल s अर्थातच स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा जो फॉर्म्युला असेल तो असेल डेल्टा Q अपॉन M इंटू डेल्टा T. आता SI युनिट काढायचं असेल तर आपल्याला माहित आहे जूल पर केल्विन हे हीट कॅपॅसिटीचं होतं. मास डिनोमिनेटर मध्ये असल्यामुळे पर किलोग्रॅम आणि म्हणून SI युनिट जे आहे ते असेल जूल पर किलोग्रॅम पर केल्विन. आता या व्याख्येला आणखी
वेगळ्या पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला, द अमाउंट ऑफ हीट per unit mass absorbed or given off by substance to change in its temperature by 1 unit. तर टेम्परेचर 1 युनिटला चेंज होण्यासाठी जितकी काही युनिट मास ऑफ सबस्टन्सला आपण हीट ऍब्सॉर्ब किंवा हीट जी गिवन आउट होईल यासाठी जी अमाउंट ऑफ हीट आपण सप्लाय करू, तर इट इज नोन एज द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द सबस्टन्स. स्पेसिफिक हीट ऑफ कॅपॅसिटी जी आहे हे सबस्टन्सच्या दोन प्रॉपर्टीजवर डिपेंड आहे. एक आहे नेचर ऑफ सबस्टन्स, म्हणजे त्या पदार्थाचं स्वरूप कसं आहे, आणि दुसरं आहे टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स, की त्या पदार्थाचं तापमान किती आहे. तर या दोन्ही फॅक्टरवर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही डिपेंड असते. फायनली पाहू आपण मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, ज्याला आपण कॅपिटल सी ने डिनोट करत असतो. Amount of substance is specified in terms of number of moles mu instead of mass. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मध्ये आपण हीट कॅपॅसिटी जी आहे त्याला मास ने डिवाइड केलं होतं पर युनिट मास. इथे फक्त काय करायचं आहे, आपल्याला नंबर ऑफ मोल्स ने या ठिकाणी हीट कॅपॅसिटीला जर आपण डिवाइड केलं तर ते जो रेशो असेल हीट कॅपॅसिटी टू नंबर ऑफ मोल्स is equal to C, which is the molar specific heat capacity. आता अगोदर हे पाहू आपण की ते सुद्धा जशी आपण अगोदर जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी पाहिली. ओके, सो इथं आपण पाहिलं होतं की स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी नेचर आणि टेम्परेचरवर डिपेंड आहे. तर त्याच पद्धतीनं मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सुद्धा सबस्टन्सचं नेचर आणि सबस्टन्सचं टेम्परेचर या दोन्ही फॅक्टरवरती डिपेंड आहे. आता रेशो तर सांगितलं मी, सी चा रेशो हीट कॅपॅसिटी डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल. सो फॉर्म्युला असेल C इज इक्वल टू S अपॉन U. बट वी हॅव नो की जे कॅपिटल S फक्त हीट कॅपॅसिटी आहे त्याचा रेशो आहे डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी. ही व्हॅल्यू जर आपण इथे टाकली तर फॉर्म्युला काय असेल, 1 अपॉन म्यू इंटू डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी. आता जर तुम्ही नंबर ऑफ मोल्स साठी n यूज करत असाल तर C चा फॉर्म्युला असेल 1 अपॉन n डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी. आता जी हीट ट्रान्सफर आहे या संदर्भात ह्या दोन कंडिशन मध्ये होणार होता. एक प्रेशर कॉन्स्टंट असताना आणि दुसरं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना. जर आपण हीट ट्रान्सफॉर्मेशन ही कॉन्स्टंट प्रेशरला करत असू तर अशा वेळेस मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी या संदर्भात एक नवीन राशी तयार होते, ती आहे Cp. ओके, सो Cp जी आहे इट इज स्टँड फॉर मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. लोअर केस मध्ये जो P आहे तो कॉन्स्टंट प्रेशर डिनोट करणार, आणि जर ही ट्रान्सफॉर्मेशन गॅसला अंडर द कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर अशा वेळेस ती राशी असेल Cv, ज्याला आपण मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आपण डिनोट करणार. सो Cp आणि Cv यामधला फरक समजून घ्यायचा, आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणारच आहोत, नेक्स्ट चॅप्टर मध्ये की आयडियल गॅस इक्वेशन साठी Cp मायनस Cv इज इक्वल टू R असण्याची की युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटच्या इक्वल हा रेशो असतो. हे आपली नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण लर्न करणार आहोत. तर सगळे लक्षात ठेवा, कॉन्स्टंट प्रेशरला Cp आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला Cv अशा दोन राशी या स्पेसिफिक मोलार हीट कॅपॅसिटीच्या असतात. ओके.